सर्वसमर्थ एकच देव बाप त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळी दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो धुलकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. कृपया मंडळीने खाली बसावे. एक सूचना आहे, माफ करा, ज्या कोणी माता महिला खाली बसल्या असतील, वर आपल्यासाठी जागा आहे, कृपया वर या आणि या उपासनेमध्ये सहभागी व्हा. वर पुष्कळ जागा आहे. जे बाजूला बसले आहेत त्यांनी थोडंसं आतमध्ये सरकून घ्या. ज्या माता बहिणी आपल्या वर येतील त्यांना थोडीशी जागा द्या, ही विनंती. यावेळेस आपण स्तोत्रसंहितेचे वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता आपण आळीपाळीने वाचणार आहोत. यावेळी सिस्टर शीतल येतील आणि स्तोत्र वाचतील. आळीपाळीने स्तोत्र वाचणार. स्तोत्र 139. स्तोत्र 139. स्तोत्र 139 याची 1 ते 14 वचनं. स्तोत्रसंहिता 139 19 ते 14 वचन. 1 ते 14. 1 ते 14 आपण आळीपाळीने वाचूया. देव सर्व साक्षी व सर्व ज्ञानी आहे. मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहे, तू मला ओळखतोस. तू माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या क्षमतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी उतरलो तरी तू ते पाहते ते तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसांप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. शेवटले वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. आमीन. वाचलेले वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमीन. यावेळेस जुन्या करारातून काही वचने वाचतील. सिस्टर रत्नमाला स्वामी येतील. जुन्या करारातून नीतिसूत्राचे वाचन आपण करणार आहोत. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि 20 पासून पुढे. व्यभिचाराविषयी ताकीद. माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील, तू निसशील तेव्हा ते तुझे रक्षण करील, तू जागा होशील तेव्हा ते तुझशी बोलेल. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे.
वागदंड जीवनाचा मार्ग आहे. देवापी वाचलेले वचने आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असे. आमेन. यावेळेस पुन्हा जुना करारातील एक वचन आहे, ते सिस्टर रत्नमाला प्रमिला आंटी येतील, त्या वाचतील आपल्यासाठी. काय वचन? देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण निर्गमयाचा 20वा अध्याय आणि 12वं वचन वाचूया. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. आमेन. वाचलेलं वचन देवबापा आपल्यासाठी आशीर्वादित करो. शुभवर्तमानाच्या वाचनासाठी आपण सर्वजण जागेवर उभे राहू. हे येशू कृपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्द कर्मेहि ती सदा पाळाया. आजच्या करता नेमलेले शुभवर्तमान लूककृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, त्यातील जी वचनं आहेत 27, 28, 38 आणि 45 ही वचनं आपण ऐकू. लूककृत शुभवर्तमान पहिला अध्याय. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. हे आजचे शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळीने खाली बसावे. यावेळेस आपल्यामध्ये येण्याची सुसंधी दिली, आपल्याबरोबर वचन वाटण्याची संधी दिली. आणि आज ख्रिस्त विश्व मंडळी येरवडा, रेव्हरंड डॉक्टर प्रमोद कालसेकर व समस्त पास्टरेट कमिटीचं आणि स्पेशली मिस्टर प्रदीप भाकरे यांचं मी धन्यवाद करते, की मनापासून धन्यवाद करते की आपल्यामध्ये येण्याची मला संधी दिली आणि स्पेशली मायवारासाठी मला बोलवलं आणि परमेश्वराच्या वचनातून आज आपण बोलणार आहोत. आणि सगळ्यांना ख्रिस्तामध्ये सलाम आणि सगळ्यांना ख्रिस्तामध्ये शांती असो. मायवाराच्या माझ्या सगळ्या लेकींना, माझ्या मातांना आणि माझ्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि आज आपण माता होणं एक स्वतःमध्येच एक खूप चांगली गोष्ट आहे आणि या एका जीवाला या जगामध्ये घेऊन येणं, एका आत्म्याला जन्म देणं आणि परमेश्वरामध्ये असलेलं जीवन या जगामध्ये घेऊन येण्यासाठी परमेश्वरांनी आम्हाला निवडलं आहे. ही स्त्रियांसाठी एक खूप मोठी उपलब्धी आहे. तो प्रियांनो, स्त्रियांनी नेहमी स्वतःला शाबासकी दिली पाहिजे की परमेश्वरांनी मला एका जीवनाला या जगामध्ये घेऊन येण्यासाठी निवडलेलं आहे. आणि माता होणं एक सुंदर आणि अद्भुत अनुभव आहे. स्त्रीला वुमन म्हटलं जातं आणि वुमनचा अर्थ होतो मॅन विथ वूम. वुमनचा अर्थ होतं की मॅन विथ वूम, ज्या मनुष्याला परमेश्वराने गर्भधारणेसाठी पाठवलेलं आहे, मुलं जन्म देण्यासाठी पाठवलं आहे, ती व्यक्ती म्हणजे वुमन. आणि प्रियांनो, हा संदेश आज 3 प्रकारच्या लोकांसाठी आहे. एक जे माता होणार आहेत, ज्या माता आहेत, आणि जी लेकरं
आज आपल्या मातांची लेकरं आहेत त्यांच्यासाठी हा संदेश आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट मला एक स्त्री म्हणून, एक माता म्हणून आवडते ती की येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येण्यासाठी स्त्रीचा उपयोग केला. या विचारू आपण असं समजू शकतो की या जगामध्ये येण्यासाठी ख्रिस्ताने एका स्त्रीची निवड केली. आमेन. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व सामर्थी परमेश्वराला जेव्हा या जगामध्ये यायचं होतं तेव्हा या जगामध्ये येण्याचं माध्यम स्त्री होती आणि ते आम्ही आहोत. आणि प्रियांनो, आज ज्या स्त्रीद्वारे येशू ख्रिस्त या जगामध्ये आला त्या मरियेविषयी आपण बोलणार आहोत. कारण मला मरिया नेहमी चांगली का वाटते की या जगामध्ये जे उत्पत्तीच्या 3:15 परमेश्वरांनी अभिवचन दिलं होतं स्त्रीला, कारण स्त्रीला तुझ्यामुळे पाप जगामध्ये आलं, तू भुरळ घातली गेली, सर्पाने तुला भुरळ घातली म्हणून हिनवण्यात येणार होतं. त्याच स्त्रीचा उद्धार येशू ख्रिस्ताने या जगामध्ये तिच्या उदराच्या द्वारे येण्याद्वारे केला. आणि मग पूर्ण जगामध्ये म्हणजे उत्पत्तीमध्ये दिलेलं जे अभिवचन होतं ते नवीन करारामध्ये परमेश्वराने पूर्ण केलं. तेव्हा या जगातल्या पूर्ण स्त्रियांमध्ये परमेश्वराने मरियेचीच निवड का केली? खूप साऱ्या स्त्रिया होत्या, मग येशू ख्रिस्ताला मरिया हेच माध्यम का चांगलं वाटलं, तीच व्यक्ती का चांगली वाटली, आज आपण बघणार आहोत. आणि प्रियांनो, मला एक गोष्ट नेहमी ख्रिस्ती लोकांना सांगावीशी वाटते ती ही की ख्रिस्तामध्ये स्वभाव, कॅरेक्टर, चरित्र चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कितीही वचनं वाचा, कितीही वचनं पाठ करा, कितीही देवाचं काम करा, पण जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं चरित्र नसेल, ख्रिस्ताचा स्वभाव नसेल तर सगळं शून्य आहे. आणि म्हणून आपण जर उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर बघू तर परमेश्वराने त्याच लोकांची निवड केली ज्यांच्यामध्ये परमेश्वराने काही ना काही चांगले देवाचे गुण पाहिलेले आहेत. आणि मग आज आपण बघणार आहोत की मरियेमध्ये असं काय होतं की येशू ख्रिस्तानी या जगामध्ये येण्यासाठी मरियेचा मीडियम वापरलं किंवा मरियेला निवडलं. तर प्रियानो, मरिया कुमारिका होती. जर आपण लूककृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 27वं वचन वाचूया. कोणी वाचणार आहे? त्या कुमारिकेचे नाव मरिया होते. तर आपल्याला असं वाटतं की मरिया युसुफाला वागदत होती, म्हणजे तिला पुरुष ठाऊक नव्हता म्हणून ती कुमारिका होती. शरीराने तर ती कुमारिका होतीच, परंतु प्रियांनो ती आत्मिकरित्या सुद्धा कुमारिका होती. विचार करा, पवित्र वचन, पवित्र आत्म्याद्वारे 9 महिने देहधारी होऊन ज्या शरीरामध्ये राहणार होतं ते शरीर सुद्धा पवित्र असलं पाहिजे होतं. देव पापाला बघू शकत नाही. आता देव जो वचन देहधारी होऊन या जगामध्ये येणार होतं ते वचन देहधारी झाल्यानंतर 9 महिने मरियेला आपल्या कोखमध्ये, आपल्या गर्भाशयामध्ये ठेवायचं होतं. तर ते शरीर सुद्धा पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे होतं. आणि म्हणून मरिया फक्त शारीरिकरित्या कुमारिका नव्हती प्रियानो, मरिया आत्मिकरित्या सुद्धा कुमारिका होती. आणि परमेश्वराचं वचन हे सांगतं, जे शुद्ध हृदयाचे ते परमेश्वराला बघतील. आणि खरोखर तिचं हृदय शुद्ध होतं. तिने फक्त परमेश्वराला बघितलं नाही, परंतु परमेश्वराला तिने जन्म दिला. आणि म्हणून प्रियांनो, आज जर आम्हाला मरिया व्हायचंय, आज ही वचनं आम्हाला दिलेली आहेत, हे पूर्ण बायबल आज आमच्या बरोबर आहे. आणि या वचनाला जर आमच्या जीवनाद्वारे जर देहधारी करायचंय,
पूर्ण करायचंय, सिद्ध करायचंय, या जगामध्ये आणायचंय. आणि आम्हाला असं वाटतं की जसं मरियेवर पवित्र आत्मा उतरून आला आणि वचन देहधारी झालं, आज या बायबलमधलं प्रत्येक वचन जर मला देहधारी करायचं असेल तर माझं हृदय शुद्ध असलं पाहिजे. काहीतरी प्री रिक्विजिट ज्याला बोलतो, काहीतरी क्वालिटीज आमच्यामध्ये असल्या पाहिजे. म्हणून तर आम्हाला असं वाटतं की मी वचन वाचते, मी वचन कबूल करते, तरी माझ्या जीवनामध्ये वचन पूर्ण का नाही होत? कारण परमेश्वराच्या वचनाच्या जेव्हा बीज दृष्टांत दिला, तुमच्या हृदयाची भूमी ही चांगली असली पाहिजे. भले वचन बघा, बीज चांगलं आहे पण भूमी खराब आहे तर ती फळ नाही आणू शकत, ते पीक आणू शकत नाही. म्हणून ज्यांची हृदय शुद्ध, ज्यांची हृदय पवित्र, आणि जेव्हा पवित्र वचन त्या हृदयामध्ये रुजलं जातं तेव्हा 30 नाही, 60 नाही, 100% फळ ते देतं. आज आमच्या जीवनामध्ये जर फळं नसतील तर एकदा आमच्या हृदयाचं अवलोकन, स्कॅन आम्हाला केलं पाहिजे. आणि जेव्हा आमचं हृदय शुद्ध असताना प्रियानो, तुम्ही जे पण कबूल करता ते तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होतं. सो मरियेची पहिली क्वालिटी ही होती की ती शुद्ध होती, ती पवित्र होती, ती कुमारिका होती. आता बघा, एक गोष्ट असते शारीरिकरित्या कुमारिका असणं आणि एक गोष्ट असते आत्मिकरित्या कुमारिका असणं. आम्ही या जगामध्ये आहोत पण जगाचे नाही आहोत. पण समजा जग आमच्यामध्ये आहे, आम्ही जगात पण आहोत आणि जग पण आमच्यामध्ये आहे, तर जगामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाहीये. किती लोक समजतात? जर आम्ही जगामध्ये आहोत पण देव आमच्यामध्ये आहे तर प्रियांनो आम्ही देवाचे आहोत. आणि मग जर आम्ही देवाचे आहोत, आमचं हृदय देवाचं आहे, आणि म्हणून देव येशू ख्रिस्त म्हणतो पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने काय कर, पूर्ण शक्तीने, पूर्ण प्राणाने मला प्रीती कर. परमेश्वराला तुमचं आज हृदय पाहिजे आहे. तुम्ही काहीच देऊ शकत नाही देवाला, सगळं काही जे दिलंय ते देवाचं आहे. परंतु जर आम्ही हृदय देऊ, ते शुद्ध हृदय प्रियांनो परमेश्वराच्या प्रत्येक वचनाला देहधारी करण्याचं माध्यम बनेल. दुसरी गोष्ट मरियेमध्ये होती ती कृपा पावलेली व जिच्या बरोबर प्रभू आहे अशी स्त्री होती. लूका शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 28 वचन वाचूया. तिच्यावर कृपा अशासाठी झाली होती की येशूला या जगात येण्यासाठी परमेश्वराने तिला निवडले होते. तिच्यावर अनुग्रह झाला होता. प्रियानो, आज आमच्यावर पण अनुग्रह झालाय की नाही झालाय? या पूर्ण जगातनं परमेश्वराने आम्हाला निवडलं. आणि म्हणून वचन हे सांगतं की तू मला निवडलं नाही, मी तुला निवडलंय. अनुग्रहाद्वारे, विश्वासाच्या द्वारे आमचा आज उद्धार झालेला आहे. आज या जगामध्ये हजारो करोडो लोक पडलेले आहेत, पण देव त्यांच्याकडे नाही आला, वचन त्यांच्याकडे नाही आला. आज आमचा उद्धार झालाय तो अनुग्रहामुळे. तर जसं आज मरियेला परमेश्वर सांगत होता की तुझ्यावर कृपा झाली आहे, तुझ्यावर अनुग्रह झाला आहे, आणि इमॅन्युअल परमेश्वर तिच्या बरोबर ऑलरेडी होता. काय लिहिलंय स्वर्गदूत तिला काय म्हणतो की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. जो इमॅन्युअल येऊन आमच्या बरोबर राहणार होता, तो इमॅन्युअल ऑलरेडी मरिये बरोबर होता. तो प्रियानो, या क्वालिटीज इतक्या म्हणजे असं आपल्याला वाटतं की वरवर, पण या इतक्या चांगल्या आणि इतक्या जरुरी आहेत, इतक्या गरजेच्या आहेत की त्याच्याशिवाय ख्रिस्ती जीवन पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही म्हणतो इमॅन्युअल परमेश्वर आमच्या बरोबर, पण खरोखर परमेश्वर आमच्या बरोबर आहे का हे बघणं जरुरी आहे. तर आज तो आल्यानंतर आमच्या बरोबर राहिला, परंतु तो परमेश्वर मरिये बरोबर ऑलरेडी होता. तिसरी महत्वाची गोष्ट मरियेच्या स्वभावाची, चरित्राची ही होती की ती विश्वासू होती. आणि मग लूका शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 38 वचन हे सांगतं,
मरियेला देवदूत म्हणतो की तुझ्यापासून जो उत्पन्न होईल तो परमप्रधान परमेश्वराचा पवित्र पुत्र असेल. आणि ती म्हणते हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही. आणि तो म्हणतो की पवित्र आत्मा तुझ्यावर उतरून होईल आणि तुझ्याद्वारे जो जन्म मिळेल तो परमेश्वराचा पुत्र असेल. आणि मग ती म्हणते आपल्या वचनाप्रमाणे मला हो. प्रियांनो, वचनानुसार चालणं ही गरज आम्हाला असं वाटतं की आम्ही जगामध्ये आहोत, आम्ही थोडं जगासारखं थोडं ख्रिस्तासारखं वागूया. पण वचन जर बदलत नाही, परमेश्वराचं वचन सांगतं की स्वर्ग आणि पृथ्वी टळली जाईल पण परमेश्वराचं वचन कधी टळणार नाही. आज ही वचन त्या लोकांसाठी जितकं सत्य होतं तितकंच ते वचन आज आमच्यासाठी सत्य आहे. आपण वचनाला तोडून मोडून आपल्यासारखं करू शकत नाही. परमेश्वराचं वचनाला आम्ही आमच्या नियमात बसू शकत नाही. आम्हाला परमेश्वराच्या वचनाच्या नियमामध्ये बसलंच पाहिजे. आणि जेव्हा मरिया म्हणते की मला तुझ्या वचनाप्रमाणे हो, प्रियांनो, तिच्या परमिशनद्वारे येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. जेव्हा ती म्हटली की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, तेव्हा येशू ख्रिस्त पवित्र आत्मा तिच्यावर उतरून आला असेल आणि तिच्याद्वारे येशू ख्रिस्त जन्माला असेल. आणि अजून एक 45वं वचन वाचूया आपण. लूककृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 45वं वचन. जिने विश्वास ठेविला ती धन्य. काय लिहिलंय? जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्तता होईल. प्रियांनो, पहिला चमत्कार येशूच्या जीवनातला कसा झाला? मरियेमुळे. बरोबर? मरियेमुळे झाला. कारण जेव्हा द्राक्षरस संपला आणि मरिया जेव्हा येशू ख्रिस्ताला येऊन सांगते द्राक्षरस संपला, तो म्हणतो हे नारी मला काय त्याच्याशी मला काय. पण ती काय म्हटली? हा जो सांगतो ते करा. काय म्हटली मरिया? हा जो सांगतो ते करा. कारण तिला आपल्या लेकरावर विश्वास होता आणि मरियेच्या विश्वासाद्वारे येशू ख्रिस्ताच्या पहिल्या चमत्काराची सुरुवात झाली. आणि ख्रिस्तांनी त्याच्या शिष्यांनी सुद्धा कबूल केलं की हा परमेश्वराचा पुत्र आहे. तो प्रियांनो, आमचा परमेश्वरावरील विश्वास आज किती % आहे? आम्ही विश्वासी म्हणतो. आज आमच्या नावामध्ये विश्वास आहे. बरोबर? तर प्रियांनो, जो विश्वास मरियेमध्ये होता तसाच विश्वास आज आमच्यामध्ये असला पाहिजे. मी फक्त एक गोष्ट सांगेल विश्वासाविषयी. जसं वचन सांगतं तसं करा. नो लेफ्ट, नो राईट, नो कन्फ्युजन, काहीच नाही. जसं वचन सांगतं तसं सरळ करायचं, जसं मरियेने केलं. तुझ्या वचनाच्या अनुसार मला व्हावं, माझ्याबरोबर व्हावं. आणि हे जे वचन आहे याला घेऊन जर तुम्ही चालाल, या वचनावर जर तुम्ही विश्वास ठेवाल, हे वचन तुम्हाला कधी फेल करणार नाही. कारण बायबल एक साक्ष आहे की जे पण लोकांनी वचनाला घेऊन चालले ते आयुष्यात कधीही फेल झाले नाहीत, परंतु ते आयुष्यात त्यांच्या प्रत्येक कामाला परमेश्वराने सक्सेसफुल केलं. आणि ते जे लोक होते ते प्रभावशाली झाले. अल्बर्ट आइन्स्टाईन सारखी जी लोक आहेत, जी मोठी लोक आहेत, त्या लोकांनी सुद्धा येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, वचनाप्रमाणे चालले. आज आमच्यासाठी पण तेच आहे की तुझ्या वचनाप्रमाणे हो बोलल्यानंतर येशू ख्रिस्त जरा मरियेच्या द्वारे जगामध्ये येऊ शकतो, तर प्रियांनो, वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये सुद्धा चिन्ह चमत्कार होऊ शकतात. कारण पहिला चमत्कार येशू ख्रिस्ताच्या जीवनातला मरियेच्या विश्वासामुळे झाला होता. मरिया नम्र होती. लूककृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं आम्ही 48वं वचन वाचतो तेव्हा. त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. मरिया स्वतःला देवासमोर नम्र करते. तिचे जे तुम्ही शब्द ऐकाल ना, तुम्ही हे स्तुतिगान जे तिने मरियाचे जे स्तोत्र आहे तुम्ही वाचा, त्या
स्तोत्रामध्ये ती किती नम्र आहे, तिच्या शब्दामधनं परमेश्वराबद्दल किती प्रेम आहे, किती आदर आहे, ती परमेश्वराच्या किती जवळ आहे हे तुम्हाला जाणवतं. तो प्रियांनो, मरिया नम्र होती आणि आज आमच्या जीवनामध्ये नम्रता असणं खूप महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं काम करायचं आहे, परमेश्वराबरोबर राहायचं आहे, आज उद्या जर ख्रिस्ताबरोबर उठवलं जायचं आहे तर नम्रता असणं खूप गरजेचं आहे. आणि नम्रता असल्याशिवाय परमेश्वर आम्हाला त्याच्या राज्यासाठी उपयोग पण करून घेणार नाही. आणि 5वी गोष्ट आपण बघूया, ती धर्मनिष्ठ होती. लूका शुभवर्तमानाचं 46 आणि 47 वचन वाचूया. माझा जीव प्रभूला थोर मानितो. माझ्या जीवनामध्ये माझा परमेश्वर माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, तो माझ्यासाठी सर्व काही आहे. मरिया आपल्या जीवनातनं, आपल्या स्तुतिगानातनं हे सांगते की तू माझ्यासाठी थोर आहे. आणि पुढचं वचन सांगतं, देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला. एक एक शब्दामध्ये तुम्ही बघाल किती किती गोडवा आहे, किती प्रेम आहे, किती जवळीक आहे, किती आस्था आहे, किती आदर आहे. आणि प्रियांनो, आज आम्हाला त्या मरियेसारखं बनलं पाहिजे. आणि मरिया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियांनो, ती परमेश्वराच्या योजनेचा भाग होती. बरोबर? उत्पत्तीच्या पासून परमेश्वराने मरियेला स्वतःमध्ये निवडलं होतं की जगाचं तारण करणारा परमेश्वर मरियेच्या द्वारे या जगामध्ये येणार होता. आणि मरिया देवाच्या योजनेचा भाग होती. आणि म्हणूनच देवाने तिच्यावर अनुग्रह केला होता, तिच्यावर कृपा केली होती. आणि देव तिच्याबरोबर होता. ती देवाचं भय मानणारी होती, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारी होती. आणि आज जर आम्हाला असं वाटतं की आम्ही परमेश्वराच्या योजनेचा भाग आहोत, तर प्रियांनो, आमची संतती ही परमेश्वराच्या योजनेचा भाग असेल. मरिया परमेश्वराच्या योजनेचा भाग होती. आणि तिच्याद्वारे आलेला पुत्र परमेश्वराच्या सर्वोच्च योजनेचा भाग होता. येशू ख्रिस्तानी या जगामध्ये येऊन सगळं काही बदललं. जर आम्ही परमेश्वराच्या योजनेत आहोत, मातांनो, मला स्पेशली तुम्हाला सांगायचंय, जर तुम्ही देवाच्या योजनेत आहात तर तुमची लेकरं पण देवाच्या योजनेचा भाग आहे, ते विसरू नका. आमेन. आणि आईची धन्यता, तिची संतती किती चांगली आहे याच्यामध्ये आहे. किती लोक मानतात? आई केव्हा धन्य होते? जेव्हा लेकरं चांगलं वागतात, जेव्हा लेकरांचं चरित्र चांगलं आहे, जेव्हा लेकरं चर्चमध्ये येतात, जेव्हा लेकरं वचन वाचतात, जेव्हा लेकरं देवाच्या सेवेमध्ये आहेत, तेव्हा ती आई स्वतःला धन्य मानते. आणि आयांनो, आज सांगेल, आई धार्मिक आहे तर तिच्यापासून येणारी संतती हे देवाच्या उपयोगी पडणारी संतती असेल, देवाच्या कार्यामध्ये सहभागी होणारी संतती असेल. सो आया आज माता किती देवाला जवळून आहेत, किती देवाच्या योजनेचा भाग आहे, किंवा आई आज काय करते देवासाठी, त्याच्यावर सुद्धा काही अंशी हे डिपेंड करतं की आमची लेकरं देवामध्ये असतील किंवा नसतील, किंवा आमची लेकरं देवाच्या योजनेचा भाग असतील किंवा नसतील. आमेन. आमची लेकरं आमचं प्रतिबिंब आहेत. आणि प्रियांनो, चांगल्या फळाची अपेक्षा ठेवताय तर चांगली फळं येण्यासाठी त्या झाडाला चांगलं खतपाणी घालणं जरुरी आहे, चांगले संस्कार देणं जरुरी आहे. म्हणजे खत आणि पाणी, वचन आणि पवित्र आत्म्याचे संस्कार आमच्या लेकरांवर लहानपणी नाही, गर्भार अवस्थेपासूनच झाले पाहिजे. जेव्हा कळतं की मी गर्भार आहे, त्याच वेळी त्या लेकराला वचन ऐकवा, स्तुती आराधना ऐकवा, प्रार्थना करा त्याच्यावर की देवा, हे जे लेकरू तुम्हाला देशील ते तुझ्या राज्यासाठी उपयोगी येईल. तो प्रियांनो, आज जर आम्ही आमचा वृक्ष पाण्याच्या प्रवाहाजवळ लावितो तर चांगली फळं येण्यापासून आमच्या वृक्षाला कोणीही रोखू शकत.
किती लोक समजतात? थोडंसं डीप आहे, पण समजून घ्या की आम्ही देवाजवळ आहोत, आम्ही देवामध्ये आहोत, तर आमची लेकरं, आमच्या पोटचं फळ सुद्धा देवाजवळ असणार आहे. म्हणून आमचं देवामध्ये असणं, आमचं देवावर विश्वास ठेवणं, आमचं पवित्र आत्म्यामध्ये भरून जगणं आज खूप महत्त्वाचं आहे. आम्ही लेकरांना काय देतो, आमच्यावर जर पवित्र आत्मा उतरून येतो तर आमच्या लेकरांवर पण पवित्र आत्मा उतरून येईल, हे लक्षात घ्या. आई देवाच्या प्रेमाच्या आई जर देवाच्या आज्ञेत आहे, देवाच्या प्रेमात आहे, देवाच्या भयामध्ये चालते, तर प्रियांनो आज आमच्याकडे बघून आमची लेकरं पण आमचं अनुकरण करतील. आमेन. जर आम्हीच नाही तर मग कुणीच नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण आम्ही पिलर्स आहोत. आज आम्ही फाउंडेशन आहोत. जर फाउंडेशन आणि पिलरच देवामध्ये नाही तर घर कधीही देवामध्ये असणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही चर्चच्या जे पण कार्यक्रम आहे, चर्चचे जे गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आम्ही किती भाग घेतो, आम्ही किती समरस होतो चर्चच्या कार्यक्रमामध्ये, सुवार्तेमध्ये आम्ही किती सहभागी आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज या जगाला जरुरी आहे तो ख्रिस्त आहे. आणि आज आम्ही किती ख्रिस्त लोकांना देतो ही आमची लेकरं आम्हाला देताना बघतात. आणि प्रियांनो, आज आम्ही ख्रिस्तामध्ये काय करतो हे पण आमची लेकरं आमच्याकडे बघतात. तर आईची धन्यता लक्षात घ्या, आमची लेकरं सेवेमध्ये किती आहेत याच्यात आहे. आई केव्हा धन्यता मानते माहिती आहे? माझं लेकरू परदेशात गेलं, आई धन्य. माझं लेकरू IAS झालं, आई धन्य. माझ्या लेकराचा बिझनेस चांगला चाललाय, आई धन्य. माझ्या लेकराला 1 लाखाचं पॅकेज मिळालं, आई धन्य. यात धन्यता मानू नका, कारण या गोष्टी जगिक आहेत. या गोष्टी आमच्या लेकरांना जगाकडे घेऊन जातील. सगळ्या जगाला मिळवलं आणि आपल्या प्राणाचा नाश केला तर काय उपयोग, परमेश्वराचं वचन सांगतं. तर आज आमच्या लेकरांना भौतिक गोष्टींच्या मागे धावण्यासाठी प्रवृत्त करू नका. आमच्या लेकरांना आत्मिक गोष्टींच्या मागे पळण्यासाठी प्रवृत्त करा. भले तुझ्याकडे 50,000ची नोकरी आहे ना, शांत बस. चर्चला येऊ शकतो ना, बायबल वाचू शकतो ना, चर्चच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतो ना, शांत राहा. देव खाऊन पिऊन सुखी आहे ना, बस झालं. लेकरांना परदेशी पाठवून आम्ही काय करत आहोत? आम्ही देवापासून, फॅमिलीपासून, आपल्या देशापासून आपल्या लेकरांना दूर करत आहोत. आणि तिथं लेकरं काय करतात आम्हाला माहिती आहेत का? आणि उद्या परदेशामध्ये जाऊन इथं फुशारकी मारतोय आपण, पण लेकरं जाऊन तिथं जर त्यांचा उद्धार गमावतील तर काय कमवतील? सो प्रियांनो, आपल्या लेकरांना हे सांगा की बाबा देवाला कधी सोडू नको. चांगली नोकरी सोडली तरी चालेल, चांगल्या भौतिक गोष्टी सोडल्या तरी चालतील, पण देवाला कधी सोडू नको. कारण आजकाल असं झालेलं आहे, ख्रिस्ती लोकांचं पण हेच झालेलं आहे की आम्ही देवाला दुसरं स्थान द्यायला सुरू केलेले. आज आम्ही जगाबरोबर कंपॅरिझन करायला सुरू केली. तुझं लेकरू गेलं परदेशात, तुझं लेकरू झालं बिझनेसमन, तुझं लेकरू झालं एवढं शिकलं, माझं पण झालं पाहिजे. नाही प्रियांनो, आपल्या आणि जगाच्या लेकरांमध्ये फरक हा आहे की आमची लेकरं ख्रिस्ताची लेकरं आहेत. आणि म्हणून लेकरांना ठासून सांगा, ख्रिस्त पहिला, बाकी गोष्टी नंतर. नाही, कमी मिळालं तरी चालेल, काय फरक पडत नाही. 2-4 गाड्या आणि 1-2 बंगले कमी कमवले तरी काय फरक पडत नाही, ते तिकडे मिळतील स्वर्गामध्ये. पण आज आमच्या लेकरांना हे सांगा की ख्रिस्ताला कुठल्याही परिस्थितीमध्ये गमवू नका आणि ख्रिस्ताचा बिझनेस करू नका. ख्रिस्त आमच्यामध्ये असणं जरुरी आहे प्रियांनो. आणि आज आम्ही काय निवडतोय हे पण विचार करा. स्पेशली ज्या तरुण माता आहे त्यांना माझं सांगणं हे आहे की चांगला जॉब आम्हाला पाहिजे असतो, आम्हाला सेटल व्हायचं असतं, आम्हाला आमचं घर पाहिजे असतं, आम्हाला एक गाडी पाहिजे असते, आम्हाला एक बँक बॅलन्स पाहिजे असतो. आणि बरेचदा असं होतं की ख्रिस्ती लोक पण लोन घेतात आणि मग लोनचे हप्ते फेडण्यासाठी दोघांना नोकरी करावी लागते. आणि जेव्हा दोघांना नोकरी करायची तर मग लेकरं कुठं? एक तर कामवालीकडं किंवा एक तर पाळणा घरामध्ये. आणि मग ते लोक जे संस्कार देतील ते आमच्या लेकरांवर संस्कार होतात, बरोबर. आणि मग ही लेकरं पुढे जाऊन जर तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवतील तर काय चुकीचं आहे?
लहानपणी जर तुम्ही त्यांना कामवाल्यांकडे आणि पाळणा घरात ठेवतायत, मग तुम्हाला पण वृद्धाश्रम असणार आहे. गिव्ह अँड टेकचा आजकाल जमाना आहे. तो प्रियांनो, आज मला आई वडिलांना सुद्धा हे सांगायचं आहे की आपण जे पैसा, प्रॉपर्टी, नाव किंवा बँक बॅलन्स कमवतो त्याच्या बदल्यामध्ये किती मोठी किंमत देत आहोत याचा विचार आजच केला पाहिजे. कारण त्या बदल्यात जे पैसा, प्रॉपर्टी, धनसंपत्ती मिळेल, पण जर तुमचा परिवार आणि तुमचं आत्मिक जीवन जर तुम्ही पणाला लावत असाल तर ती सगळ्यात खराब इन्व्हेस्टमेंट असणार आहे. समजतं किती लोकांना? बरोबर. आज जर आम्ही पैशाच्या आम्ही बघतात मुंबईमध्ये आम्ही बघतो लोक 2-2 शिफ्ट करतात. बायकांना घरी यायला वेळ नाहीये. पोरं काय करतात? पोरांच्या हातात एक मोबाईल दिला, एक टीव्ही लावून दिला, काम झालं. आज घरातले बायका पण तेच करतायत. मोबाईल देऊन शांत बस रे बाबा. तुमची लेकरं मोबाईलमध्ये काय बघतायत बघा. आणि मोबाईल तर अजिबात देऊ नका. बायबल द्या आणि जेवढं काय वाचता येईल तेवढं वाचू द्या. बायबलची वचनं त्यांच्या कानावर पडू द्या. स्तुती आराधना त्यांच्या कानावर पडू द्या. कारण आज आम्ही जे त्यांना देणार आहोत त्याचंच पीक आपण पुढे येणाऱ्या दिवसामध्ये त्याची फळं खाणार आहोत. म्हणून प्रियांनो, आज आमच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आत्मिक व पारिवारिक जीवन जर बलिदान करत आहोत तर येणाऱ्या दिवसामध्ये ते आम्हाला खूप महागात पडणार आहे, ज्याची किंमत तुम्हाला त्यावेळेस कळेल ज्यावेळेस ते भोगावं लागेल. आमेन. दुसरी गोष्ट, मरिया आणि योसेफाने ही केली होती की हेरोदापासून येशू ख्रिस्ताचं त्यांनी रक्षण केलं. देवांचा देव, राजांचा राजा, सर्वसामर्थी परमेश्वर जेव्हा लहान होता तो स्वतःचं रक्षण करू शकत होता. पण प्रियांनो, त्या येशू ख्रिस्ताचं रक्षण हेरोदापासून, मृत्यूपासून योसेफाने आणि मरियाने केलं. आणि ते पळत होते त्याला घेऊन. बेथलेहेम, इस्रायल, मिस्र, नाझरेत, त्या लेकराला घेऊन ते पळत होते आणि त्याचं ते रक्षण करत होतं, त्याचं पालन पोषण करत होतं. आज आमच्या लेकरांच्या मागे सुद्धा मृत्यू लागलेला आहे, आत्मिक मृत्यू. बरोबर. असं लिहिलेलं आहे 1 पेत्र 5:8 मध्ये, सावध असा. बघा वचन जर तुम्ही ऐकाल तर किती स्पष्टपणे परमेश्वराचं वचन सांगतं, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू शैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. आज पालकांनी सावध राहिलं पाहिजे आणि जागं राहिलं पाहिजे की माझ्या लेकराला तो गरजणारा सिंह येऊन खाणार तर नाही ना. त्यावेळेस येशूचं रक्षण मरिया आणि योसेफाने केलं. आज आम्हाला आमच्या लेकराचे मरिया आणि योसेफ बनलं पाहिजे. आज शैतान ओव्हरटाईम करत आहे. आज आमचे लेकरं अहोरात्र शैतानाच्या जाळ्यामध्ये आहेत. इंटरनेट, नेट म्हणजे काय? जाळं. वेब, वेब म्हणजे काय? जाळं. वेब सिरीज. एकदा तुम्ही त्या वेब सिरीजमध्ये घुसला तर वेब तुम्हाला बाहेर पडू देत नाही. नेटमध्ये घुसला, नेट तुम्हाला बाहेर पडू दे. ही जाळी टाकलेली त्यांनी. खरोखर त्यांनी तशीच विंडो, एकदा विंडोत ना आत गेला की विंडो तुम्हाला कधी घेऊन जाते तुम्हाला कळत सुद्धा नाही. तर प्रियांनो, आज जो शैतान आहे प्रियांनो, तो आमच्या लेकरांना आणि आम्हाला सुद्धा एका प्रकारे खाऊ की गिळू करत आहे. आणि एकदा का शैतानाच्या जाळ्यात अडकला तो फाडून खाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आमच्या लेकरांनी आम्हाला नेहमी प्रार्थनेत बघावं, वचन वाचताना बघावं, चर्चला येताना बघावं आणि सगळ्यात महत्त्वाचं ख्रिस्तासारखं जगताना बघावं. माझी आई कॉम्प्रोमाइज करत नाही. माझी आई खोटं बोलत नाही. माझी आई प्रार्थनेशिवाय जेवण करत नाही. माझी आई सकाळी उठल्यावर प्रार्थना करते, झोपायच्या आधी प्रार्थना करते. माझी आई वचन जसं सांगतं तसंच करते. भले ते करू ना करो, पण तुम्हाला तरी त्यांनी करताना बघितलं पाहिजे. कारण आज आमच्या लेकरांसमोर चांगला आदर्श नाही आहे. आज आमची लेकरं कुणाला फॉलो करतायत तर कुठला पॉपस्टार, रॉकस्टार, कुठला तरी पॉलिटिशियन, कुठला तरी हिरो. आज आमची लेकरं त्यांच्या मागे लागलेत. आपले इंडियाचे कमी पडलेत म्हणून आज
परदेशातले यायला लागलेत, बरोबर. तर प्रियांनो, आज जे आम्हाला करताना आमची लेकरं बघतील तेच ते करायला लागतील. आणि म्हणून आपल्या लेकरांना सोशल मीडियापासून दूर ठेवा. जितकं ठेवता येतील ठेवा. आता काही काही जी मोठी झाली ती ऐकणार नाही, पण त्यांना भय द्या. बघ बाबा पुढे खड्डा आहे, बघ बाबा पुढे प्रॉब्लेम होणार आहे, ऐकशील तर बरं आहे, नाही ऐकशील तर मग हात धुतले मी. कारण आज लेकरं ऐकत नाहीत. प्रॉब्लेम आज हा झालेला आहे या पिढीचा, आमच्या पिढीचा, मतलब ज्यांना तरुण लेकरं आहेत, की लेकरं ऐकतच नाही आहेत. आज माझ्याकडे परवा दिवशी, म्हणजे आता आज पास्टर मी तुम्हाला सांगते, 50 ते 60% प्रार्थनाच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या आयांच्या आहेत. आणि ते सांगतात लेकरं बघत नाहीत, लेकरं ऐकत नाहीत, लेकरं शिव्या देतात, लेकरांनी घरातनं बाहेर काढलं, लेकरांनी मारलं, लेकरं सोडून गेलीत. प्रियांनो, आज आम्ही कुठली पिढी आज आम्ही तयार करत आहोत. तर आज कदाचित पिढ्या नाही तयार होतील, पण आम्हाला तयार झालं पाहिजे. कुणासाठी? येशूसाठी. कुणी फॉलो करो ना करो, कोणी येशूच्या मागे चालो ना चालो, जे येशूनी मला सांगितलंय ते मला केलं पाहिजे. आणि आज पुन्हा एकदा मी सांगेल की आमच्या लेकरांना शैतानापासून पवित्र शास्त्र आणि पवित्र आत्मा या दोनच गोष्टी वाचवू शकतात. पवित्र शास्त्र आणि पवित्र आत्मा. आणि आज लेकरांना सांगेल की विसरू नका, जी पण तरुण लेकरं आज हे वचन ऐकतायत, विसरू नका, किंवा जे आज आमचे आई वडील आहेत त्यांच्यासाठी वचन आहे की विसरू नका की आज आम्ही आईमुळे या जगात आहोत. आई वडिलांमुळे आज आम्ही हे जग बघितलेलं आहे. आणि मरियेच्या पोटी येशू ख्रिस्त जन्माला आला. प्रियांनो, येशू ख्रिस्त 30 वर्ष तिच्याबरोबर राहिला, तिची सेवा करत असेल, पण जेव्हा सेवेला त्यांनी सुरुवात केली, आपल्या स्वतःच्या सेवेला, आणि जेव्हा त्याचा शेवट करण्याचा वेळ आला, क्रूसावर येशू ख्रिस्त मरत होता, तो त्याच्या यातनातनं जात होता, त्याच्या दुःखातनं जात होता, त्याच्या बापाने त्याला सोडून दिलं होतं, पण त्याच्या आईकडे त्याचं लक्ष होतं. स्वर्गीय बापाने येशू ख्रिस्ताला सोडून दिलं होतं आणि हा तो म्हणता की हे परमेश्वरा तुम्हाला का त्यागलं. पण तो परमेश्वर आपल्या आईकडे बघून म्हणतो, हे नारी हा तुझा पुत्र, आणि योहानाला म्हणतो ही तुझी आई. मरताना शेवटच्या घटकांमध्ये सुद्धा तो आपल्या आईची काळजी करत होता, आईवर प्रेम करत होता. लेकरांनो, आज ते प्रेम तुम्हाला तुमच्या आईवडिलांविषयी असलं पाहिजे. आणि खरोखर आज लेकरांनी आपली जबाबदारी घेतली पाहिजे. खूप आजकालची लेकरं इग्नोरंट झालेली आहेत, कशाची जबाबदारी घ्यायची त्यांची तयारी नाही आहे. परंतु नीतिसूत्र 6व्या अध्यायाचं 20व्या वचनामध्ये लिहिलं आहे, नीतिसूत्र 6:20. माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. आज लेकरांना परमेश्वर सांगत आहे, बापाची आज्ञा पाळ, कारण बाप कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. आणि बऱ्याच लेकरांना बाप चांगला वाटत नाही. आई कशी असते, आई पदराखाली सगळं झाकून घेते. आणि आयांनो, आपला पदर लेकरांच्या चुका झाकण्यासाठी ठेवू नका. लेकरांनी पाप केलं, लेकरांनी चूक केली की आला आईच्या पदराखाली आणि झाकला आणि बापाला सांगितलं खोटं. अजिबात नाही. जसं बाप कानाखाली मारतो, तुम्ही पण तेच ठेवा. आणि बाप जर करेक्ट करतोय तर आई सुद्धा बापाच्या करेक्शन मध्ये त्याच्या बरोबर उभी राहिली पाहिजे. इकडे काय करतं, बापाने मारलं की लेकरू इथं रडतं आणि आई त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते, जाऊ दे रे बाबा, जाऊ दे रे बाबा. लक्षात घ्या, जर आज त्यांची पापं झाकाल तर तीच पापं पुढे जाऊन त्यांचा नाश करतील.
आणि म्हणून आयांनो, जर बाप करेक्ट करतोय तर तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर उभं राहा. कारण लेकरांना सांगितलंय की बापाच्या आज्ञा पाळ आणि आईची शिस्त मोडू नको. आईला लेकरांना शिस्त लावण्यासाठी ठेवलेलं आहे. लहानपणापासूनच आपल्या लेकरांना वचनाची, चर्चची, स्तुती आराधनेची शिस्त लावा, चांगल्या वागण्याची शिस्त लावा. आणि करत नसतील तर ठोका, मारा, काय फरक पडत नाही. कारण बायबल पण सांगतं, बायबलमध्ये पण लिहिलंय की नाही, बरोबर? नाही ऐकत तर ठोका. आणि आज ठोकलं पाहिजे, कारण पुढे जाऊन प्रियांनो त्याचे खूप मोठे वाईट फळं आम्हाला भोगावे लागतील. आणि 23वं वचन नीतिवचनाचं हे सांगतं, कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे. जर लेकरं आज्ञात चालतील तर लेकरं प्रकाशात चालतील, लेकरं सत्यात चालतील, लेकरं प्रेमात चालतील. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुम्ही कंपॅरिझन केलं, शिस्तीत वाढवलेली लेकरं जास्त प्रेमळ असतात आणि लाडात वाढवलेली लेकरं जास्त बिघडलेली असतात. जितका तुम्ही लाड कराल तेवढी लेकरं तुम्हाला कमी लेखतात आणि जेवढी शिस्त लावाल तेवढी लेकरं तुमचा आदर करतात. म्हणून प्रियांनो, जी लिहिलेलं आहे की आज्ञा केवळ दिवा आहे आणि शिस्त केवळ प्रकाश आहे. आपल्या लेकरांना प्रकाशामध्ये, सत्यामध्ये चालवायचं असेल, देवामध्ये चालवायचं असेल, कारण हीच गोष्ट परमेश्वराने वचनाविषयी लिहिलेली आहे, बरोबर? तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. म्हणजे आज्ञा आणि शिस्त हे वचनाप्रमाणे वागणं आहे. आणि म्हणून आपला हात आखडता घेऊ नका. लेकरांना वाईट वाटलं तरी चालेल, लेकरांना वाटलं तरी चालेल की मला घर सोडून जाऊ दे, तरी सुद्धा आपला हात आखडू नका, आपलं काम करा. आणि लेकरांना मी सांगेल की जेव्हा मोशेला 10 आज्ञा दिल्या, त्या 10 आज्ञेमध्ये एकच आज्ञा अशी होती ज्याच्याबरोबर परमेश्वराने आशीर्वाद दिला होता. बाकी सगळ्या आज्ञा होत्या, फक्त एकच आज्ञा अशी होती ज्याच्यामध्ये आशीर्वाद होता. निर्गम 20:12 मध्ये लिहिलंय, निर्गमनाचं पुस्तक 20व्या अध्यायाचं 12वं वचन सांगतं, लेकरांनो, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. आणि प्रियांनो, आज या जगामध्ये सगळ्यात जास्त अपमान कुणाचा होत असेल तर तो आईवडिलांचा होत आहे. लेकरं आईवडिलांना मानच देत नाहीये. तुला काय कळतं, तुला काय समजत नाही, तू चुप बस, मला सगळं कळतं. आणि प्रियांनो, इथं लिहिलेलं आहे की जर आम्ही आपल्या बापाचं व आईचा मान राखतो, तो परमेश्वराचं वचन तुम्हाला आशीर्वादित करतं. ते हे आहे, जो देश तुला देव परमेश्वर देत आहे, जे आशीर्वाद, जी योजना, जे काही यांना तर तो कनानाचा देश होता. परमेश्वर आज आमचा देश स्वर्ग देश आहे, जर तो आम्हाला देऊ इच्छितो, तो परमेश्वर म्हणतो की जो देश देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. म्हणजे देव तुमच्या आयुष्याला वाढवतो, देव तुमच्या आयुष्याची दोरी वाढवतो. आणि प्रियांनो, आज आई वडिलांना मान देणं, आई वडिलांच्या आज्ञा पाळणं जरुरी आहे. कारण प्रॉब्लेम असा झालाय, आईबाप झालेत आउटडेटेड आणि मित्रमैत्रिणी झालेत करिअर काउन्सिलर, म्हणजे काउन्सिलर झालेत. आणि आज आम्हाला वाट कोण दाखवतं, तर आमचे मित्रमैत्रिणी. ह्यांनी असं केलं मी पण तसं करणार, त्यांनी तसं केलं मी पण तसं करणार. आणि आईवडिलांनी काय बोललं की तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही येत नाही, तुम्हाला काही समजत नाही. तर आई वडिलांना आउटडेटेड करू नका, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही जग बघितलं हे विसरू नका. आमेन. आई वडिलांसारखं प्रेम, काळजी आणि रक्षण या जगामध्ये, आणि त्याग सुद्धा. ज्या दिवशी मूल पैदा होतं, ज्या घरामध्ये आई वडील आपलं जीवन विसरून जातात. प्रियांनो, तुमच्या जन्माची जशी
त्यांना चाहूल लागते, आता माझ्या लेकरासाठी काय आणू आणि काय करू, यांच्यामध्येच त्यांचं पूर्ण आयुष्य जातं. ज्या दिवशी मुलं पैदा होतात त्या दिवसापासून आई वडिलांचं स्वतःचं पर्सनल लाईफ संपून जातं. त्याच्यासाठी लहानपणी त्याच्यासाठी खाणं पिणं सू शी पासून सगळं, आई तर झोपणं पण विसरून जाते, आई तर स्वतःचं सगळं जीवन विसरून जाते. बाप कामाला लागतो की आता त्याचं भविष्य बनवायचं, त्याला चांगली शाळा पाहिजे, त्याला चांगलं नोकरी पाहिजे. आज जर तुमचे आई वडील तुमच्यासाठी एवढं त्याग करत आहेत, तुमची काळजी करत आहेत, तुमच्यावर स्वतःला एक वेळा खात नाहीत. बाप सायकलवर जातो, पोराकडं 4 व्हीलर आहे, बाप बसने जातो, पोराकडं बाईक आहे. आज आम्ही आमच्या लेकरांसाठी एवढा त्याग करतो. प्रियांनो, तरुण लेकरांनो, आई वडिलांचं प्रेम, काळजी, त्याग आणि त्यांनी केलेलं तुमचं रक्षण तुम्हाला जाणलंच पाहिजे. हे ना, नेहमी असं होतं, फादर्स डे आला, मदर्स डे आला की आईबरोबर वडिलांबरोबर एक पिक्चर काढायचं आणि फेसबुक व्हॉट्सअपवर टाकायचं आणि बस दिवसभर ते चालवायचं. अच्छा, ही तुझी आई. आई वडिलांना फादर्स अँड मदर्स डे पुरतं लिमिटेड करू नका. दिवस तो आज जो दिवस तुम्ही बघितलाय तो फादर आणि मदरमुळे बघितलेला आहे. सो तुमच्यासाठी एव्हरी डे इज फादर्स अँड मदर्स डे. किती लोक समजतायत? आज आमच्यासारखी सुद्धा पिढी आपल्या आई वडिलांना जी 70-80 वर्षाची सोडून दिलेलं आहे, बघत नाहीयेत, काळजी करत नाहीयेत. आज आम्ही ख्रिस्ती म्हणवतो, पण आज आमच्या वडिलांची आम्ही किती काळजी घेतोय. आज त्यांच्या औषध पाण्याचं, आज त्यांना चालता येत नाही, त्यांना बोलता येत नाही, ते विसरतात, आम्ही चिडचिड करतो, आम्ही समजून घेत नाही. लहानपणी जेव्हा आम्हाला चालता येत नव्हतं, आम्ही शिसू करत होतो, जेव्हा आम्हाला खाता पिता येत नव्हतं, आमच्या आईवडिलांनी केलेलं आहे. आज आमची जी पिढी आहे 40-50 वर्षाची, आज त्यांनी सुद्धा आपले जे आई वडील 70-80 वर्षाचे आहेत त्यांची काळजी करणं सोडू नका. कारण त्याच्यामध्ये जशी आज या तरुण लेकरांसाठी आज्ञा आहे, तशी तीच आज्ञा आज आमच्यासाठी सुद्धा आहे. आम्हाला वाटतं आई खूप चिडचिड करते, आई खूप बडबड करते, आई इथंच बोलते, आई तिथंच ते करते. प्रियांनो, समजून घ्या. त्यांचे पण जे वय झालेलं आहे ते समजून घ्या. आणि मी पुन्हा एकदा लेकरांना सांगेल की फक्त त्या मदर्स डे आणि फादर्स डेला फोटो काढून मीडियामध्ये टाकणं आणि तेवढ्याच पुरतं. आईला असं वाटतं आज माझ्या लेकरांनी माझ्याबरोबर फोटो काढला, तेव्हा तिला कळतं आज मदर्स डे आहे, म्हणून माझं लेकरू आज माझ्याबरोबर आलं. इतके दिवस तर माझ्या लेकराला मोबाईलमधनं डोकं काढायला वेळ नव्हता आणि आज पोरगं मोबाईल घेऊन माझ्याबरोबर आले आणि माझ्याबरोबर फोटो काढलाय. आणि आई पण कौतुकाने दाखवते, बघ माझा फोटो फेसबुकवर टाकलाय. तर हे सांगायचं आहे की प्रियांनो, आई वडिलांना फादर्स मदर्स डेमध्ये लिमिटेड करू नका त्यांच्यामुळे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्ही कशासाठी जगता हे लक्षात घ्या. आज जर पाप करून देवाच्या आज्ञा भंग करून जगत असाल ना, तर पुढे आशीर्वाद नाही आहेत. कारण देवाचं हे जे बायबल आहे ना, मला याच्यासाठी चांगलं वाटतं की यात 2च गोष्टी आहेत. आज्ञा पाळेल आशीर्वाद, आज्ञा नाही पाळेल श्राप. मध्ये ग्रे पट्टा नाहीये, एक तर व्हाईट नाही तर ब्लॅक. आज्ञा पाळेल आशीर्वादांची भरपुरी, आज्ञा नाही पाळेल श्राप. म्हणून जर आज आशीर्वादित व्हायचं असेल, भरपूरता पाहिजे असेल, परमेश्वराच्या त्या सार्वकालिकामध्ये आम्हाला आमचा भाग पाहिजे असेल, तर जे काही आज्ञा सांगतात ते केलंच पाहिजे. आणि नो लेफ्ट राईट. पिता मस्तक आहे आज आमच्या परिवाराचा, आई बॅकबोन आहे. कारण म्हणतात जरी पिता मस्तक असला तरी आई हलवते घराला. घराची डिरेक्टर कोण असते? आई असते. तो तुमची खूप महत्वाची आज भूमिका आहे परिवारामध्ये. नवऱ्याला पण कसं ठेवायचं आणि लेकरांना पण कुठं ठेवायचं हे स्त्रीला माहिती असतं. म्हणून स्त्री बिघडली की परिवार बिघडतो. आणि स्त्री जर स्ट्रॉंग असेल, स्त्रीचं जर फाउंडेशन फॉर्म असेल आणि स्त्रीचं जर फाउंडेशन ख्रिस्त असेल, तर ते घर कधी हालत नाही, डोलत नाही. लक्षात घ्या, पुरुष मस्तक आहे, स्त्री बॅकबोन आहे.
वर्टिब्रल कॉलम, स्पाईन ज्याला म्हणतो, आणि लेकरं शरीर आहेत. स्त्री जसं वळवेल तसं घर वळतं. आणि म्हणून स्त्रियांनो, आज आमच्यावर आमच्या परिवाराची खूप मोठी जबाबदारी आहे. आज आम्ही भरकटलो, आम्ही तुटलो, आम्ही देवापासून दूर गेलो, तर कदाचित आमच्या घराला परत कुठल्याही गोष्टीची ज्याला म्हणतो ना अपेक्षा ठेवता येणार नाही. आणि म्हणून स्त्रीनी ख्रिस्तामध्ये स्ट्रॉंग असणं जरुरी आहे. स्त्रीनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही करू शकत नाही ना, गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा. नाही नवऱ्याला सुधरू शकत, नाही लेकरं ऐकत, दिवस रात्र अश्रू गाळून प्रार्थना करा. कारण अश्रूपूर्ण नेत्रांनी केलेली पेरणी नेहमी हर्षाने कापणीत त्याचा परिणाम होतो. म्हणून काही करू शकत नाही, लेकरांसाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा. आणि लेकरांनो, तुम्हाला सांगेल, नाती जपा. लेकरांनो, आई वडिलांचं हृदय तोडू नका. जे लेकरं आई वडिलांचं हृदय तोडतात ती आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत. लिहून घ्या. ज्यांनी आई वडिलांना दुःख दिलं, ज्यांच्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तुम्ही किती पण उंचीवर जा आणि किती पण मोठ्या गोष्टी, भौतिक गोष्टी मिळवा, ज्या लेकरांनी आपल्या आई वडिलांना दुःख दिलंय ती आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाहीत. हे लक्षात घ्या. आणि म्हणून नाती जपा, मोठ्यांचा सन्मान करा आणि भावंडांची, स्पेशली जो ख्रिस्ती भावंड आहेत त्यांची मदत करा. आणि मी सगळ्यांना सांगेल, दिवसात एक वेळा पारिवारिक प्रार्थना असू द्या. जे पूर्वीपासून एक प्रथा आली आहे ख्रिस्ती लोकांमध्ये की एक पारिवारिक प्रार्थना असली पाहिजे. जेवण एकत्र असलं पाहिजे, एक वेळचं जेवण तरी, आणि एक पारिवारिक प्रार्थना असू द्या. कारण दोज हू प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. जर तुम्हाला पाहिजे असेल की तुमचा परिवार एकत्र असावा, तर प्रियांनो, एक पारिवारिक प्रार्थना असू द्या. मग जे वडील आहेत आणि आई आहेत, शिस्त लावा. आजपासून, आतापर्यंत नव्हतं केलं, आजपासून सुरू करा. आजच्या मदर्स डे पासून सुरू करा. दररोज रात्री झोपायच्या आधी सगळ्यांनी एकत्र यायचं, वचन वाचायचं, स्तुती आराधनेचं एखादं गाणं घ्यायचं आणि सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायची. आणि मग बघा परिवारामध्ये किती फरक जाणवतो. आज मोबाईलमुळे किंवा ज्यांना इंटरनेटमुळे आज नाती तुटलेली आहेत. प्रत्येकजण आपला मोबाईल घेतो आणि एक कोपरा शोधतो. आणि आज आमच्या लेकरांना काही नको, एक मोबाईल द्या, एक चांगला आयफोन काय सॅमसंग काय द्या, एक चांगलं एक रिचार्ज करून द्या. बस, तुमची लेकरं तुमच्यापासून कधी दूर गेली तुम्हाला कळणार पण नाही. करू नका रिचार्ज एक महिनाभर, रडू द्या. म्हणायचं की जोपर्यंत पारिवारिक प्रार्थनेचा हिस्सा बनणार नाही तोपर्यंत रिचार्ज मिळणार नाही. किती लोक समजतायत? आज आम्हाला जाग व्हायची गरज आलेली आहे. येशू ख्रिस्त बघा, आज तुम्ही जगामध्ये बघत आहात, आज प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे असं घडतंय जे प्रसूती वेदनेच्या काळात सुरू झाल्याचं चिन्ह आहे. मी नाही म्हणणार की उद्याच येशू येणार आहे, पण हे म्हणेल की येशू येण्याचा काळ जितका आम्ही समजतो ते त्याच्या खूप समीप आहे. आणि मी ते सोडून द्या, आज आम्ही तयार आहोत का हे बघणं पण खूप जरुरी आहे. येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी आज आम्ही तयार आहोत का? आणि प्रियांनो, आज आमची फॅमिली खरोखर एक ख्रिस्ती फॅमिली असली पाहिजे. आणि स्पेशली आयांना सांगेल, चांगलं चुंगलं खायला घालण्यापेक्षा चांगली वचनं घाला खायला. बरोबर? आईचं एकच काम असतं, चांगलं चुंगलं बनवायचं आणि पोरांना खायला घालायचं. बरोबर? खेचत घेऊन या चर्चला, आणून बसवा, प्रार्थनेला बसवा. वचन वाचल्याशिवाय जेवण देऊ नका, कारण ह्या गोष्टी आज खूप जरुरी आहेत. जर तुम्ही तुमच्या लेकरांना सांभाळलं नाही तर शैतान आणि जग त्यांच्यासाठी टपून बसलेलंच आहे. त्यांना खाऊन टाकलं समजा. आणि मग जे काही दिवस आम्हाला बघायला लागणार आहे त्याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही.
म्हणून प्रियांनो, आज या मायवाराच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की मरियेचं उदाहरण आम्हाला घेतलं पाहिजे. जशी मरिया होती, जर आम्ही आत्मिक बनायला लागलो ना प्रियांनो, आपोआप आमचं जग आत्मिक बनायला लागतं. बरोबर. आणि हे बघू नका की माझी लेकरं बघत नाहीत, माझा नवरा बघत नाही, मला हे बघत नाही, मला ते बघत नाही. तुमचा ख्रिस्त तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी तुमचा परिवार मेलेला नाही, येशू ख्रिस्त मेलेला आहे त्या क्रुसावर. तो तुमची काळजी घेतो. म्हणून परिवाराने बघितलं नाही, परिवार बघत नाही, पोरं हे करतात ते करतात म्हणून आपला उद्धार गमवू नका. आज मी आयांना सांगेन, आपला उद्धार कुणासाठीही गमवू नका. ख्रिस्तानी या जगामध्ये आणलं, ख्रिस्तानी सांभाळलं, ख्रिस्तानी तारलं. ख्रिस्तच तुमचं सगळं आहे आणि शेवटपर्यंत तोच तुमची मदत, सहायता, रक्षण, पालन पोषण करणारा आहे. म्हणून वडला कुणावर पण डिपेंड राहू नका, निर्भर राहू नका. आणि मी पुन्हा एकदा सांगेल आयांना, मातांना, आपल्या लेकरामुळे किंवा परिवारामुळे आपलं तारण गमावू नका. तुम्ही ख्रिस्तामध्ये मुळावा, तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा. कुणी काही करो, कुणी काही बोलो, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, शिस्त लावा, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करा. आणि नंतर नाही होतंय सोडून द्या, पण आपल्या ख्रिस्ताला सोडू नका. आणि आज या मायवारासाठी हा संदेश देवाने आमच्यासाठी दिला होता. आणि आज खरोखर प्रियांनो, आज शेवटच्या दिवसामध्ये जर आपण आहोत, तर आज पवित्र वचन आणि पवित्र आत्मा हेच आमचे खरे सखे आणि सोबती आहेत. आणि म्हणून जे वचनाप्रमाणे चालतील, जे आत्म्याप्रमाणे चालतील, तेच परमेश्वराचे पुत्र असतील असं वचन सांगतं. आणि म्हणून आज या मायवारासाठी मला बोलवल्याबद्दल, 2 शब्द आपल्याबरोबर परमेश्वराच्या वचनातनं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचा आणि आपले आभार मानते. परमेश्वर आपल्याबरोबर असो, येशूच्या नावामध्ये. आमेन.